कर्जतच्या शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। यावेळी अजित पवार यांनी लोकसभेच्या 4 जागा लढवणार असल्याची घोषणा केली। यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता। त्यामुळे सुनेत्रा पवार बारामतीतून लढण्याच्या चर्चा सुरू झाल्या। त्यातच मंत्रालय परिसरात पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार असे बॅनर लागले। त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजय अशी लढाई रंगणार का, अशा चर्चा सुरू झाल्या। बारामतीमध्ये सुनेत्राताईंचे भावी खासदार असे बॅनर लागलेले आहेत। इलेक्शनला खूप दिवस आहेत, काय होते ते बघूया, नंतर बोलूया। या संदर्भातलीच पुढची बातमी बघूया। निवडणूक आयोगासमोर शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद करत त्यांच्या गटाची बाजू जोरकसपणे मांडली। सोमवारच्या सुनावणीमध्ये प्रतिज्ञापत्रावर युक्तिवाद करण्यात आलेले। शरद पवार गटाकडून प्रतिज्ञापत्राबाबत करण्यात आलेले आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी फेटाळून लावले। शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर खोटी शपथपत्र दिल्याचा आरोप केला जातोय। पक्षाची मोठी फळी आपल्या सोबत असल्याचा शरद पवार गटाने केलेला दावा निवडणूक आयोगात कितपत टिकतो हे सुद्धा पुढील सुनावणीत स्पष्ट होणार आहे। आणि सातत्याने यापूर्वी युक्तिवाद करण्यात आलेला होता की हे सगळे दाखल झालेले जे काही अफिडेविट्स आहेत ते फ्रॉड आहेत, खोटे आहेत, यांच्यावरती कारवाई केली जावी। काही बाबतीमध्ये CRPCचे विशिष्ट कलम वाचून दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या या संबंध अफिडेविटच्या बाबतीमध्ये, शपथपत्राच्या बाबतीमध्ये कुठलाही गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नाही, हे सुद्धा सबळ कायदेशीर मुद्द्याच्याद्वारे त्या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं। ये संगमाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने नोंदवून ठेवलेले आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 70% आहोत, समोरचे 30% आहेत आणि पुराव्यानेशी सिद्ध झाले। जर वोट्स कॅल्क्युलेट केले तर आमच्याकडे 1 कोटी वोट ह्यांच्यापेक्षा जास्त आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या टेस्ट सुप्रीम कोर्टाने लावल्या आहेत त्या सगळ्यामध्ये आम्ही उजवे आहोत, हे आम्ही पुराव्यानेशी सिद्ध करून दिलेलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण होणार याची थेट घोषणाच करून टाकली। इतकंच नव्हे तर वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्राचा वाघ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं जाहीरही करून टाकलं। त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना काय प्रतिक्रिया देते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्रात एकच वाघ नाही, महाराष्ट्रात एकच वाघ आहे, ते देवेंद्र फडणवीस। देवेंद्रजी फडणवीसचा वाघ, दुसरा कोणी वाघ होऊ शकत नाही। त्यामुळे घोषणा आहे तरी देवेंद्रही त्या द्यायचे। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्षी शपथ घेतो की महाराष्ट्राचा एकच वाघ म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। बावनकुळे फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती याची आठवण त्यांनी करून दिली आहे। या नवीन सरकारमध्ये पुन्हा एकदा वानखेडे स्टेडियमवर ऐकलं का सर्वांनी? काय ऐकलं? वानखेडे स्टेडियमवर शपथ झाला होता। तर दुर्गा दोन्ही हात वर करून सांगा, दोन्ही हात वर करून सांगा जरा तुमच्या मनात काय आहे। या महाराष्ट्रात पुन्हा वानखेडे स्टेडियमवर दोन्ही हात वर करून 2024 मध्ये वानखेडे स्टेडियमवर 2014 मधल्या शपथविधीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज झाले। चंद्रशेखर बावनकुळेंनी कार्यकर्त्यांकडून तसं वधवूनच घेतलं। परिणामी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2024 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी काय पवित्रा घेतलाय ते आता पाहूया। प्रत्येक पक्षामध्ये आपल्या नेत्याला मोठं व्हावं ही प्रत्येक कार्यकर्त्याची आणि राज्याच्या प्रमुखाची भावना असते। भावना मांडणं काही चुकीचं आहे का? आणि ऑलरेडी ते त्यांचे नेते आहेत, त्याच्यामुळे ज्यावेळेस तो निर्णय होईल त्यावेळेस तो खरा मानला जाईल ना। असं विनाकारण त्या गोष्टीचा भ्रम करणं रॉंग आहे। शेवटी हा निर्णय सामूहिक निर्णय आहे आणि देवेंद्रजी या देशाचे नेते आहेत। ज्यावेळी निर्णय होईल तेव्हा खरं असं बोलून गुलाबराव पाटलांनी वेळ मारून नेली आहे।
तर 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये वाद कसा होईल याची पुरेपूर काळजी विरोधकांनी घेतली नसती तरच नवल. आता गडचिरोलीमध्ये जे वाघ आहेत ते माणसं खातात आहेत, लोकांच्या गाई म्हशी खातात आहेत, तर कोणत्या वाघाची चर्चा करतात मला माहिती नाही. त्याच्यामुळे मला वाघाबद्दलची चर्चा माणसावर होत असेल तर मला माहिती नाही. यांचा वाघ कुठला असा प्रश्न विचारून नाना पटोलेंनी बावनकुळेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. तर दुसरीकडे 3 राज्यातल्या विधानसभा निवडणुका जिंकणाऱ्या भाजपनं आता महाराष्ट्रात 2024 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी कंबर कसली आहे. परिणामी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री 2024 मध्ये असेल की नाही असा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये भाजपचा विजय झाल्यावर महाराष्ट्रात यावरून चांगलंच राजकारण तापलंय. यात आता ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटाला घेरायला सुरुवात केली आहे. 2014 मध्ये भाजपनं अशी शिवसेनेची युती तोडली, तसंच काहीसं 2024 मध्येही घडेल असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलंय. त्यामुळे राऊतांच्या या भाकितावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण तापलंय. दोन 2014 साली मोदी लहर आली म्हणून शिवसेनेबरोबर युती तोडणारे हेच लोक आहेत. त्याच्यामुळे ते त्यांना आपल्या पंखाखाली घेतलेलं आहे. ते 2 गट आहेत बेईमान, हा त्यांचा प्रश्न आहे. आता त्यांनी त्यांच्या अस्तित्वासाठी आता लढायचं. तुमचं काय होणार याचा विचार करा ना स्वतःचा. दुसऱ्यांचा कशाला विचार करताय? त्यांचं काय व्हायचंय ते तुम्ही जे शब्द वापरताय ते शब्द त्यांच्या दृष्टीने नाही आहे, ते त्यांचे साथीदार आहेत. त्याच्यामुळे बरोबर जे काही एकत्र काम असेल ते होणार. अहो दगडाला सुद्धा पाझर फुटतो, दगड सुद्धा दिसतो, पण यांच्या मनावरती काहीच परिणाम होत नाही. सारखं रोज तेच बोलतात. महादेवा मला मंत्री करा, सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करा असं म्हणत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली आहे. हडपसर हंडेवाडी रोड या श्रीरामाचा पूर्णाकृती मूर्तीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे भरत गोगावले यांनी ही इच्छा बोलून दाखवली. अजून मंत्री झालेलो नाही, पण आता प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालंय. मला असं वाटतंय की मी मंत्री होईन अशी मला आशा आहे. इथल्या महम्मदवाडीचे आता महादेववाडी नामकरणही होणार आहे. त्यामुळे हे महादेवा मला मंत्री कर, सर्व भक्तांनी माझ्याकरता प्रार्थना करा असं म्हणत गोगावलेंनी महादेवाकडे मंत्रिपदाकरता साकडं घातलेलं आहे. करायचं ना महादेववाडी नक्की का? मग महादेवाला आता नमस्कार सांगा आमचा की भरत शेठला मंत्री करा म्हणून. म्हणजे आपले मुख्यमंत्री मंत्रिमंडळ त्यामध्ये आम्हीच आहोत असं समजा. 2 प्रमुख पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये सध्या चांगली जुंपली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भंडारा जिल्ह्यात जाऊन हल्लाबोल केला. लाखनीत भाजपच्या कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळेंनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन केलं. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या बूथवर बसायला एकही व्यक्ती राहू देऊ नका असं आवाहनच चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं. बावनकुळेंच्या या आवाहनावर नाना पटोलेंनी पलटवार केला. बूथवर सुद्धा एकही माणूस पार्टीला काम करणं सोडू नका. काँग्रेस पार्टीला बूथवर एकही माणूस सोडू नका. उद्या बूथ वाटायला सुद्धा माणसाला भेटले पाहिजे. ही ताकद तुमच्यामध्ये आहे. ऐकण्यात ताकद आहे की नाही? तुमच्या ताकद आहे की नाही? प्रत्येक बूथवर 50 लोकांचा पक्ष प्रवेश करा तर खरेदी पावलं. भ्रष्टाचाराचे पैसेच खूपच आहे ना, सगळ्यांना विकतच घ्यायला निघालेले आहेत ते लोक. आणि जे ऐकलं नाही त्याला ईडी लावू, अशा पद्धतीची मानसिकता आहे. अरे हा महाराष्ट्र आहे, अजून तुम्ही या महाराष्ट्राला त्यांनी ओळखलंच नाही. चुकून सत्ता आली आणि त्या सत्तेचा एवढी गरमी आणि एवढी मस्ती भाजपने अंगात आणू नये एवढाच सल्ला आमचा त्यांना आहे. आपण बघतोय जरांगे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये आज दिवसभर वाद रंगला. वाद यासाठी रंगला कारण गिरीश महाजन असं म्हणाले
की आता जरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नोंदी सापडत असल्या तरी देखील सरसकट आरक्षण देता येणार नाही आणि सरसकट आरक्षण देता येणार नाही म्हटल्यानंतर जरांगे पाटील आणि त्यांचा गट हा खूप मोठ्या प्रमाणात नाराज झाला आणि आक्रमक अशी प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आहे. जी मागणी आहे ती सरसकट द्यावं. मी आधी सांगितलं आहे, त्यांच्याकडे जाऊन बसलो होतो मी 4 वेळा, त्यावेळी तिथं सांगितलं होतं स्टेजवरून सरसकट देणं हे कदापि शक्य नाही आहे. आता जेवढे आपल्याला त्या ठिकाणी दाखले काढता आले, कुणबी समाजाचे तेवढे आपण काढलेले आहेत, तेवढ्या लोकांना आपण सर्टिफिकेट देतोय, पण कुठल्या कायद्यानुसार देणार, कुठल्या नियमानुसार देणार हाही मोठा प्रश्न आहे. तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसाचा, त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवून कायदा पारित करतो, हे त्यांचा शब्द आहे. त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी, कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे शूटिंगसुद्धा आहेत मीडियावरती, पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा. बातमी एक लातूरमधून आहे. लातूरच्या निलंग्यामध्ये एका कपड्याच्या दुकानाला आग लागलेली आहे. आगीत दुकानातले कपडे जळून खाक झाले, दुकानातलं सगळं साहित्य जळून खाक झालेलं आहे. आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकलेलं नाही, कारण अस्पष्ट आहे. पण आग विझवण्याचे मात्र शर्थीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. ही दृश्य आपण बघतोय लातूरच्या निलंग्यातली. लातूरच्या निलंग्यामध्ये कपड्याच्या दुकानाला आग लागलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. सगळा कपडा जळून खाक झालेला दिसतोय. आग कशामुळे लागली हे जरी कळलं नसलं तरी सध्या प्राथमिकता ही आहे की आग विझवली जाईल. आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे. लातूरच्या निलंग्यामधली ही दृश्य, कपड्याच्या दुकानाला आग लागलेली आहे. आता लक्षवेधी बातमी बघणार आहोत. भारतीय नौदल दिनाच्या निमित्तानं राजकोट किल्ल्यावर कार्यक्रम पार पडला आणि त्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या ठिकाणी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर मालवणमध्ये युद्ध नौकांद्वारे प्रात्यक्षिकं करण्यात आली. भारतीय नौदल दिनाच्या निमित्तानं राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यंदाचा नौदल दिन हा सिंधुदुर्गावर साजरा होतोय. हे आपल्याकरता अभिमानास्पद आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मुझे खुशी है कि हमारे नेवल ऑफिसर्स जो अपलेट्स पहनते हैं, अब उसमें छत्रपति वीर शिवाजी महाराज की विरासत की झलक भी देखने को मिलने वाली है. नए एपोलेट्स भी अब उनकी नौसेना के प्रतीक चिन्ह की तरह ही होंगे. भारतीय नौसेना अब अपने रैंक्स का नामकरण भारतीय परंपराओं के अनुरूप करने जा रही है. हम सशस्त्र बलों में अपनी नारी शक्ति की संख्या बढ़ाने पर भी जोर दे रहे हैं. मैं नौसेना को बधाई दूंगा कि आपने नेवल शिप में देश की पहली महिला कमांडिंग अफसर की तैनाती की है. 2014 के बाद से भारत में मछली उत्पादन 80% से ज्यादा बढ़ा है. भारत से मछली का एक्सपोर्ट भी 110% से ज्यादा बढ़ा है. अपने मछुआरों की मदद करने के लिए सरकार हर संभव कोशिश कर रही है. हमारी सरकार ने मछुआरों के लिए बीमा कवर 2 लाख से बढ़ाकर 5 लाख किया है. देश में पहली बार मछुआरों को किसान क्रेडिट कार्ड का भी लाभ मिला है. आर्मी डे, एयरफोर्स डे, नेवी डे ये दिल्ली में मनाए जाते रहे हैं और दिल्ली में जो आसपास के लोग हैं वो इसका हिस्सा बनते थे और ज्यादातर इसके जो चीफ होते थे उनके घर के लोन में ही ये कार्यक्रम होते थे.
मैंने उस परंपरा को बदला है और मेरी कोशिश है कि चाहे आर्मी डे हो, नेवी डे हो या एयरफोर्स डे हो, देश के अलग अलग हिस्सों में हो, और उसी योजना के तहत इस बार का नेवी डे इस पवित्र भूमि पर हो रहा है जहां पर नेवी का जन्म हुआ था। सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 43 फूट उंच पुतळ्याचं अनावरण झालं। भारतीय नौदलातील जवानांनी नौदलाच्या सामरिक सामर्थ्याचं दर्शनही घडवलं। नौदल दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांवर स्तुतीसुमनं उधळण्यात आली। मुख्यमंत्री शिंदेंनी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लोकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पाहिली असे उद्गार काढले। या विजयाकरता मोदी यांचं शिंदेंनी अभिनंदनही केलं। हा नौदलाचा कार्यक्रम आहे, परंतु हा कालच मिळालेला विजय आहे, त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे। कालच्या निकालातून एक गोष्ट मात्र देशातल्या नागरिकांनी सिद्ध केलेली आहे की देशात गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे मोदी, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले। जो कल विजय हासिल हुई है इससे हमें खुशी है और इसलिए इस देश में गारंटी का दूसरा नाम नरेंद्र मोदी जी है। ये देशवासियों ने साबित करके दिखाया है। जनता के दिलों को जोड़ने वाले हमारे प्रधानमंत्री जी इस महाराष्ट्र की धरती पे आए हैं, इसलिए हमें गर्व है, अभिमान है और आनंद भी है। पहले कहते थे हर घर मोदी, पर अब कहते हैं मन मन मोदी। ये भी हमारे लिए बहुत बड़ी खुशी की बात है। आदरणीय प्रधानमंत्री जी का अभिनंदन इसलिए भी करता हूं कि कल ही राजस्थान, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ में फिर एक बार मोदी मैजिक सभी लोगों ने देखी है और इस ऐतिहासिक विजय के लिए मैं प्रधानमंत्री जी का तहे दिल से अभिनंदन भी करना चाहता हूं। सिंधुदुर्गच्या तारकर्लीमध्ये पार पडलेल्या नौदल दिनाच्या निमित्तानं नौदलाच्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्याचं पारणंच फेडलं। शौर्य, साहस आणि राष्ट्रभक्तीचा अनोखा संगम या ठिकाणी बघायला मिळाला। सगळ्या आपण दृश्यांसह या बुलेटिनमध्ये म्हणजेच प्राईम टाईममध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।